नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरव्ह्यू रायटिंग हा जो आपल्याला रायटिंग स्किलमध्ये हा जो प्रश्न येतो त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. जो येतोय क्वेश्चन 4B मध्ये आणि त्याला एकूण 4 मार्क्स आहेत. 4 मार्कांसाठी तुम्हाला साधारणपणे 8 ते 10 प्रश्न इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचे बनवायचे आहेत आणि तुम्हाला फक्त क्वेश्चन्स बनवायचे आहेत. त्यांची आन्सर्स तुम्हाला लिहायची नाही आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आन्सर्स एक्सपेक्टेड नाही आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बनवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी काही आपण सॅम्पल क्वेश्चन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत जे तुम्ही वापरू शकता, ज्याचा तुम्ही वापर करू शकता तुमच्या कोणत्याही प्रकारच्या इंटरव्ह्यूमध्ये. आता ह्या इंटरव्ह्यूसाठी सब्जेक्ट कोणकोणते असतात तर साधारणपणे बघायला गेलं तर कुठल्या तरी एका सेलिब्रिटीचा किंवा एखादा समाजातला असा अशी एखादी व्यक्ती की जिने काहीतरी अचीव केलं आहे. पोलिसांचा असू शकतो, ज्या असे शिक्षक ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, किंवा एखादा ऑथर, एखादा सोशल वर्कर, अशा कोणत्याही व्यक्तींचं इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी कोणते जे काही क्वेश्चन्स आहेत ते कॉमन आहेत जे तुम्ही विचारू शकता. ह्या कॉमन क्वेश्चन्सबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. बघा, तुम्ही सुरुवात करणार आहात. वेलकम सर, मॅडम, यू आर मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग, ग्लॅड टू मीट यू सर, आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन. हा जो आता इंट्रोडक्टरी पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवला हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला लिहावं लागतं कारण काही विद्यार्थी असं करतात की ते थेट त्या प्रश्नांच्या यादीलाच सुरुवात करतात. तसं न करता थोडंसं इंट्रोडक्शनही आपल्याला द्यायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या प्रश्नांना सुरुवात करायची आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, व्हेन डिड यू स्टार्ट युअर करिअर? तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या करिअरला तुम्ही सुरुवात कधी केली आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सेकंड क्वेश्चन आहे, हू एनकरेज यू टू एंटर दिस फील्ड? या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला एनकरेजमेंट, तुम्हाला प्रोत्साहन कसं मिळालं त्याच्याबद्दल माहिती सांगा. इज इट अ फील्ड जर्नी टू बिकम? म्हणजे या क्षेत्रामध्ये येऊन यशस्वी होणं ही जर्नी कशी होती? खूप टफ होती का किंवा खूप कठीण होती का? असा प्रश्न आपण विचारतोय. व्हॉट आर युअर अचिव्हमेंट्स? चौथा प्रश्न आपण त्यांना विचारतोय की तुम्ही तुमच्या या फील्डमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या या सगळ्या पूर्ण वर्क लाईफमध्ये तुम्ही काय काय अचिव्हमेंट्स तुमच्या आहेत त्याबद्दल सांगा. वॉज इट युअर ॲम्बिशन टू बिकम डॅश डॅश डॅश? असं आपण इथे जी काळांतर जे दिले तिथे त्या व्यक्तीचं फील्ड लिहायचं आहे. ऑर वॉज इट अ कोइन्सिडन्स? म्हणजे हा प्रश्न आपण असा विचारतो की तुमचं ॲम्बिशन होती म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात की योगायोगाने आलात? कारण बऱ्याच वेळेला लाईफमध्ये माणसाला बनायचं असतं एक आणि तो बनतो वेगळंच काहीतरी, असंही असू शकतं. किंवा काही माणसं प्री प्लॅन्ड, ज्यांचं फिक्स असतं की मला हेच बनायचं आहे, याच क्षेत्रात जायचं आहे, त्या व्यक्तींचं ॲम्बिशन असतं. सो या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठीचा हा प्रश्न आहे. सिक्स्थ क्वेश्चन आपण विचारणार आहोत, व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन इन दिस फील्ड? या फील्डमध्ये तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं आहे? कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखाद्या फील्डमध्ये जाते, एखाद्या क्षेत्रामध्ये काम करते, करिअर घडवते, तेव्हा त्या क्षेत्रासाठी काही ना काही तिचं योगदान बनतं. ती काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करते किंवा ज्या गोष्टी आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत कशा पोहोचवता येतील, नेता येतील, याविषयी प्रयत्न करते आणि हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण त्याला कॉन्ट्रीब्युशन असं लेबल करू शकतो आणि म्हणून हा प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन इन दिस फील्ड? देन नेक्स्ट इज, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय काय आहेत? भविष्यामध्ये तुम्हाला काय काय काम करायचं आहे याविषयी आपण विचारतोय. हू आर युअर रोल मॉडेल्स? तुमचे आदर्श कोण आहेत? कारण कोणत्याही जी समाजातली आदर्श व्यक्ती असते, समाजातली थोर व्यक्ती असते, तिला तिचेही आदर्श असतात आणि त्या आदर्शाला आधारस्तंभ मानूनच किंवा दीपस्तंभ मानूनच या व्यक्ती आयुष्यामध्ये वाटचाल करत असतात आणि म्हणून त्यांच्या रोल मॉडेल्सबद्दल आपण विचारतोय. नेक्स्ट, डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड युअर एफर्ट्स ऑर डू यू बिलीव्ह इन फेट? हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे की तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवता का भविष्यावरती विश्वास ठेवता, असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही घ्या अगर नका घेऊ, तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण शेवटी कितीही माणसाने जरी माणूस प्रयत्नशील जरी असला, कितीही मेहनती असला, तरी नशिबाची साथ हा भाग आहेच. 10वा क्वेश्चन आपण विचारतोय, व्हॉट प्रॉब्लेम्स डिड यू फेस इन दिस फील्ड? कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस तुम्ही फेस केलेत? व्हॉट आर युअर हॉबीज अँड इंटरेस्टबद्दल आपण विचारतोय. तुमच्या हॉबीज सांगा, इंटरेस्ट सांगा, तुमच्या आवडीच्या गोष्टी सांगा, छंद सांगा. टू हुम वुड यू डेडिकेट युअर सक्सेस? तुमचं जे सक्सेस आहे किंवा तुम्हाला जे काही यश मिळालेलं आहे ते तुम्ही कोणाला डेडिकेट कराल, कोणाला समर्पित कराल? हाऊ वुड यू इन्स्पायर द यंग स्टुडंट्स? नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन किंवा कोणता संदेश द्याल ज्याने ते प्रेरित होतील आणि आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जातील? कॅन यू टेल अस अबाउट युअर लेटेस्ट वर्क? तुमच्या आत्ताच्या लेटेस्ट तुमचं काही नवीन अचिव्हमेंट असेल, काही काम तुम्ही करत असाल त्याबद्दल सांगू शकता का? व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह? आता हा जो व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह आणि हाऊ वुड यू इन्स्पायर द यंग स्टुडंट्स, हे दोन्ही क्वेश्चन्स ऑलमोस्ट सेमच आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळे विचारू शकता किंवा एकच क्वेश्चन्स तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. आणि मग जसं आपण इंट्रोडक्शन केलं आहे तसं आपलं एंडसुद्धा करायचं आहे. थँक्यू मिस्टर डॉट डॉट डॉट, युअर थॉट्स, आयडियाज, प्लॅन्स, अचिव्हमेंट्स डिझर्व प्रेज.
दे आर एनकरेजिंग अँड इन्स्पायरिंग. थँक यू फॉर द व्हॅल्युएबल टाईम यू हॅव गिवन. बाय, गुड बाय किंवा बाय म्हणू शकता. आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यू क्वेश्चन हा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किमान 4तले या प्रकारे जर आपण लिहिलं तर 4तले 3 मार्क्स मिळायला तरी काहीच अडचण नाही आहे. तर अशा प्रकारे आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन हा प्रश्न सोडवू शकतो. हे जे प्रश्न आहेत त्यांची प्रॅक्टिस करा, त्यांचा सराव करा आणि या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चनची तयारी करू शकता. धन्यवाद.